म्हणजे एखादं जर का हॉस्पिटल गव्हर्नमेंटकडून थोडे पैसे घेत असेल तर इमर्जन्सी ट्रीटमेंट आधी, डिपॉझिट मग. कधी कधी काय होतं मला जास्ती माहीत नाही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, की हॉस्पिटल पेशंटना वेठीस पकडू शकत नाही. तर मग ज्या लोकांना काही पॉलिटिकल ओळख नाही ते कचरा का, ते फालतू का, त्यांची काही किंमत नाही का? अमेरिकेसारखी सिस्टीम राबवा, एका दिवसात सगळं ठीक होईल. तुम्ही अरे काय तोंडावर ताबा नाही, खाण्यावर ताबा नाही, एक्झरसाइज नाही, स्ट्रेस हाताबाहेर कोच्यावर बसलेले आणि 48व्या ओव्हरमध्ये डॉक्टरला हे सांग आता वाचवा. स्वतःची काळजी घ्या थोडी. आपण आपल्याच बांधवांवर काय एवढी दादागिरी करतोय? तुम्ही म्हणता मग एवढं सगळं चुकलंय, मग बरोबर काय आहे? मला काय वाटतं माहिती आहे, एकमेकांची प्रेमाने थोडं वागून बघूया. जास्ती लाडात नाही यायचं, थोडं प्रेमाने वागून बघूया. हा व्हिडिओ मंगेशकर हॉस्पिटलबद्दल नाही आहे. मी बोलणार होतो काहीतरी, पण म्हटलं मी बोलणार म्हणजे काहीतरी आचरडासारखं हलकं फुलकं बोलणार. म्हणून तुम्हाला आधीच सांगतो की बघू नका, तुम्हाला खटकणार असेल तर. आणि हा विषय संवेदनशील आहे ना. म्हणजे एका प्रेग्नंट बाईचा मृत्यू झाला आहे. एका बाईच्या जीवनामध्ये ती प्रेग्नंट असते तो तेव्हा सर्वात व्हल्नरेबल क्षण असतो. आम्ही KMला डॉक्टर होतो तेव्हा आमच्यापेक्षा थोडी वयाने जास्त एक मुलगी ॲडमिट झाली होती ब्लिडिंगमुळे ICUत, आणि आम्ही तिला वाचवू नव्हतो शकलो. तेव्हा एवढा विषादपूर्ण परिणाम झाला होता ना की आपल्या थोरल्या बहिणीला आपण नाही म्हणजे काय या हुशारीचा उपयोग आहे? मला व्हिडिओ बनवायच्या आधी माहीत नसतं मी काय बोलणार आहे. मी आता प्रयत्न करतोय, पण परत वॉर्निंग देतोय की मी माझ्या स्टाईलनेच बोलणार आहे. तुम्हाला खटकत असेल तर बिलकुल बघू नका. तर मला मेसेजेस आले बरेच की मंगेशकर हॉस्पिटलबद्दल काहीतरी बोल. म्हटलं अरे मी काय बोलू, मला काहीच माहीत नाही. उद्या म्हणाल मंगेशकरांसारखं गाऊन दाखव. तर ज्याला काही माहिती नाही, काही फॅक्ट नाही, कोणी उठतोय तो बोलतोय. मला एका मित्राचा फोन आला. तो म्हणे की अरे एक डॉक्टर यूट्यूबवर आहे, त्याची पर्सनॅलिटी तुझ्यापेक्षाही खराब आहे. म्हणजे म्हटलं का मी काय मानदंड आहे का खराब पर्सनॅलिटीचा, का याच्यापेक्षाही खराब पर्सनॅलिटी? म्हटलं असा विचार करावा की काय चुकतंय बघावं, डॉक्टर्सचं, पेशंटचं, प्रायव्हेट हॉस्पिटल्सचं आणि समाजाचं. डॉक्टर्सकडून 2 चुका होत आहेत. एक म्हणजे ना आम्ही थोडी सहानुभूती गमवून बसलोय. समजा तुम्हाला कुठेतरी जायचं आहे, कुठे लग्नामुंजीला जायचं आहे, 6 पेशंट आहेत, अचानक 7वा आला, वाटेत गाडीत पेट्रोल भरायचं आहे, बायकोला पिकअप करायचं आहे. तो 7वा पेशंट आहे ना, तो 42 वर्षाचा आहे. त्याला थोडा गॅस झाला आहे, छातीत जळजळ होते. त्याच्या डोक्यात विचार झाले मला 2 चिमुरडी आहेत, एक 3रीत आहे, एक 7वीत आहे. हे हार्ट असेल का? ते अजून शाळेत आहेत, घराचे हप्ते भरून नाही झाले. त्याचं अख्खं जीवन त्याच्या डोळ्यापुढे सरकतंय. 42 वर्षाचा तरुण आहे आणि आपल्या डोक्यात तो फक्त 7वा पेशंट आहे. तर डॉक्टरनी थोडी सहानुभूती आणली ना, फार फरक पडेल. आणि आम्ही दुसरं काय करतो माहिती आहे, ऐकूनच घेत नाही. अशी एक स्टडी आहे, त्याच्यात म्हणतात की तुम्ही पेशंटला बोलू दिलं त्याची चीफ कंप्लेंट, तर इंटरव्ह्यू फक्त 15 सेकंद जास्त चालेल. पण आम्ही पेशंट कानात दुखतंय की लगेच आम्ही तुटून पडतो. कुठल्या कानात, डाव्या की उजव्या, रात्री की दुपारी, नरसिंह का प्रल्हाद, म्हणजे सोडतच नाही. अरे जरा गप बसा यार, ते पेशंटला बोलू द्या. पेशंटच्या काय 2 चुका होतात. एक म्हणजे अरे तुमचं शरीर आहे ना, तुम्ही काळजी घ्या. पूर्वी 90sमध्ये ना रवी शास्त्री खेळायचा ना, पहिले 40 ओव्हर टुकुक टुकुक टुकुक, आणि मग रन रेट 9-10 झाला की 40व्या ओव्हरला आउट होऊन तंबूत जाताना हारलेल्या बॅट्समनच्या अंगावर खेकसात, हे आता मारा आणि जिंका. तुम्ही अरे काय तोंडावर ताबा नाही, खाण्यावर ताबा नाही, एक्झरसाइज नाही, स्ट्रेस हाताबाहेर कोच्यावर बसलेले आणि 48व्या ओव्हरमध्ये डॉक्टरला हे सांग आता वाचवा. स्वतःची काळजी घ्या थोडी. आणि दुसरं काय माहिती आहे का, मला माहिती आहे की इंडियातल्या लोकांना वॉशिंग मशीन आवडतात पण ड्रायर वापरत नाहीत. हे धुणं वाळतच घालतात. ते वाळत घाला तुम्ही, तुम्हाला आवडतं तर, पण डॉक्टरला पिळू नका यार, किती पिळणार? आणि आता माझ्या मते जे उच्च मध्यम वर्गातले बरेच लोक आहेत ना, त्यांची मुलं हल्ली अमेरिकेत असतात. मग ते लगेच त्या डॉक्टरला म्हणतात आमचा मुलगा बॉस्टनला आहे, त्याच्याशी जरा बोला. अरे बॉस्टनला आहे म्हणजे काय आकाशातून पडलाय का? काय आहे बॉस्टनला जाणं? कोणी पण जातं आता, एवढे काही बिग डील नाही आहे त्याच्यामध्ये. मग तो डॉक्टर बोलला त्याच्याशी. ते बोलून झालं की म्हणतात आमची एक मुलगी आहे ती ह्युस्टनला असते. अरे काय बॉस्टन ह्युस्टन काय फुगडी खेळताय का? तो डॉक्टरचा जीव नका घेऊ यार. एक कोणतरी पेशंट तुम्ही नेमा प्रतिनिधी आणि डॉक्टर त्याच्याशी बोलेल. हॉस्पिटलचं काय चुकतं? एक म्हणजे ना पेशंटचं थोडं ऐकून घेतलं ना कोणी, म्हणजे त्यांनी असे कुठे नेमले लोक ॲडमिनिस्ट्रेशनचे की जे त्यांना माहिती आहे, सहानुभूती आहे आणि ते नीट ऐकून घेत आहेत, सगळीकडे फिरतात हॉस्पिटल. आणि दुसरं आपण ते पाहिलं पैशाचं, म्हणजे एखादं जर का हॉस्पिटल गव्हर्नमेंटकडून थोडे पैसे घेत असेल तर इमर्जन्सी ट्रीटमेंट आधी, डिपॉझिट मग. कधी कधी काय होतं मला जास्ती माहीत नाही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये,
की हॉस्पिटल पेशंटना वेठीस पकडू शकत नाही इमर्जन्सीचा वेळेला. याचा फायदा घेऊन कदाचित काय काय पेशंट हॉस्पिटलला वेठीत पकडतात, प्रायव्हेट हॉस्पिटलना. म्हणजे आधी काम करून घ्यायचं ते, त्याच्याबद्दल मला काय माहीत नाही. आणि दुसरं मी काय म्हणतो की हे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किती गर्दी असते, मग खाजगी म्हणजे ह्याच्यामध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये का नाही जात लोक? ते ब्रिटिशांनी मोठी मोठी बांधली होती, त्याची आपण नावं बदलली, पण तिथली सर्व्हिस चांगली झाली आहे का? आता लोकशाहीमध्ये मालक कोण? जनता. मालक जिथे जातात ना तिथे जनतेचे सेवक ॲडमिट व्हायला लागले ना, तर ते सेवक सगळी ती सुधारून घेतील, ससून बिसून KEM वगैरे सुधारून घेतील. तसं काहीतरी करायला पाहिजे. मग आता समाजाचं काय चुकतंय? दोन गोष्टी. एक म्हणजे आता एखादा डॉक्टर आहे जो ल्युकेमियाच्या, त्याच्याकडे डिग्रीच नाही, ल्युकेमियाच्या पेशंटला तो प्रेडनिझोन देऊन तात्पुरतं बरं करतोय. तो मनुष्य तुरुंगातच जायला पाहिजे, पण तुम्ही त्याला मारहाण करणार का? म्हणजे जाऊन हॉस्पिटल फोडलं एक, ही आपली माणुसकी? पेशंटच्या झालेल्या याचा निषेध करायला हॉस्पिटल फोडायचं? मग त्या हॉस्पिटलमधले पेशंट असेल, त्यांच्या मनावर काही धक्का लागला, त्याच्यावर काय परिणाम झाला, तर त्याचं काय करणार? आता म्हणे कारने कोणाला तरी धक्का दिला, समजा एखादा 70 वर्षाचा मनुष्य आहे आणि त्याने एका स्कूल बसला टक्कर दिली आणि तो बाहेर आला आणि तो दारू प्यायल्यासारखा झिंगतोय. सेरेबेलममध्ये स्ट्रोक झाला तर त्याचं लक्षण आहे तुम्ही झिंगल्यासारखे चालता. 70 वर्षाचे तुमच्या वडिलांसारखे किंवा काकांसारखे गृहस्थ आहेत, त्यांना स्ट्रोक झालाय आणि आपण त्यांना कारमधून खेचून चोप देणार? काही जनावर आहोत का आपण? हे काय चाललंय? म्हणजे काय कायदा हातात घेतो? त्याला कोणी थांबवू नाही शकत, त्याचा कोणी निषेध नाही करत. मी KEM मध्ये होतो ना, तर माझ्या एवढं डोक्यात जायचं ना, सतत चिठ्ठ्या यायच्या कोणाकोणाच्या. नगरसेवक म्हटले, हे नगरसेवक म्हणजे एक्झॅक्टली काय असते, कोणाची सेवा करतात आणि त्यांना सेवा करायला एवढा वेळ कसा मिळतो? एवढ्या ते सतत चिठ्ठ्या लिहित असतील तर. आणि चिठ्ठ्या लिहिताना तुम्ही याचा स्वी अमुक तमुक MLA वगैरे, तर मग ज्या लोकांना काही पॉलिटिकल ओळख नाही, ते कचरा का? ते फालतू का? त्यांची काही किंमत नाही का? अमेरिकेसारखी सिस्टीम राबवा, एका दिवसात सगळं ठीक होईल. कोणाला स्पेशल ट्रीटमेंट देऊ नका, म्हणजे सगळे लोक ताबडतोब स्पेशल होतील. आणि KEMची आठवण आहे, काहीतरी तिथे गँग वॉर झालं होतं, एका तरुणावर खूप चाकूचे वार झाले होते. 27, तो मेला होता ऑलरेडी. त्याचं शव घेऊन आले आणि बोलले ह्याला वाचवा नाही तर आमच्याशी गाठ आहे. त्यांची भीती वाटत नव्हती, त्यांची दया येत होती. असे चिल्लर पर्सनॅलिटीचे लोक होते ना, ते पाल्या पाचोळ्यासारखे उडून गेले, ते एक फुंकर मारली असते. आणि काय बाधा मारत होते, अख्ख्या KEMचं इथे गाडून टाकू ते जमिनीमध्ये. हे सगळे गबरू लोक ब्रिटिशांचं युनियन जॅक फडकत होते ते कुठे गेले होते? आपण आपल्याच बांधवांवर काय एवढी दादागिरी करतोय? तुम्ही म्हणता मग एवढं सगळं चुकलंय, मग बरोबर काय आहे? मला काय वाटतं माहिती आहे, एकमेकांची प्रेमाने थोडं वागून बघूया. जास्ती लाडात नाही यायचं, थोडं प्रेमाने वागून बघूया. एक कवी काय म्हणतो की हे सगळं शहरच दलदलीमध्ये रुतलंय, तर मग माझ्या साखळ्या सोडवणार कोण? जर का लोकांना झोपच जास्ती प्रिय असली तर स्वप्न बघणार कोण? पाबगिल सभी है रिहाई की करे तदबीर कौन, दस्त बस्ता इस शहर में खोले मेरी जंजीर कौन, नींद जब ख्वाबों से पारी हो तो ख्वाब देखे कौन, ख्वाबों को दे ताबीर कौन. आपण ना एकमेकांशी चांगलं वागून बघूया. जमलं तर जमलं, नाही जमलं तर काहीतरी वेगळं केल्याचं समाधान. डॉक्टर रवी गोडसे. आणि परत माफ करा जर तुम्हाला खटकलं असेल तर, आय एम रिअली